लक्षवेधी क्रमांक 3. धन्यवाद अध्यक्ष महोदय, आपण मला लक्षवेधी मांडण्याची संधी दिली. सोलापूर या ऐतिहासिक शहराकडे मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो. एकीकडे गिरणगाव म्हणून प्रचलित असलेल्या आमच्या शहरात आता अलीकडच्या काळात विकास कामे अनेक वर्षापासून प्रलंबित राहत असून सोलापूर शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, सोलापूर शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न असेल, सोलापुरातील नाले ट्रेनिंगचा प्रश्न असेल. मुद्दा सांगा तुमचा फक्त, आता मुद्दा सांगा फक्त. अध्यक्ष महोदय, सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही खराब आहे. सध्या शहरात फक्त 20 ते 25 बस असून केंद्र सरकारकडून 100 ई बसेस मंजूर झाल्याचे समजते, परंतु त्यासाठी लागणारे चार्जिंग स्टेशन याबाबत अद्याप काम प्रगतीपथावरती नसून शहराला सार्वजनिक वाहतूक सुरू होण्यासाठी लवकरात लवकर 100 ई बस उपलब्ध करून देण्याची माझी मागणी आहे. त्याचबरोबर सोलापूर शहराचा जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, एकीकडे 1000 कोटी रुपयाची दुहेरी पाईपलाईन सोलापूर शहराला पूर्ण होत असताना सोलापूर शहरातील अंतर्गत जलवाहिन्या असतील, जलकुंभ असतील, याची अमृत 2 मधनं जी प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडून पाठवलेला आहे तो अनेक वर्षापासून तसाच प्रलंबित ठेवल्यामुळे पाणी येऊन सुद्धा सोलापुरातील. मुद्दा सांगा तुम्ही. लेट येऊन सुद्धा तुम्हाला दिलेले बाकीचे लक्ष राहून जातील. सर, मुद्दाच मांडतो. माझे जवळपास 5 मुद्द्यांचा प्रश्न मी माझ्या लक्षवेधीच मध्ये मांडलेले आहे. त्याच गोष्टी सर या ठिकाणी विचारतोय. तर या अधिवेशनाच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाणी पुरवठ्याची जी बैठक बोलवली आहे आणि त्यात त्यांनी प्राथमिक मान्यता दिलेली आहे की सोलापूरला निधी उपलब्ध करून देऊ, परंतु मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की पाणी पुरवठ्याच्या व्यतिरिक्त सार्वजनिक बसचा विषय असेल, त्याचबरोबर नाला ट्रेनिंगचे कामं असतील, जे 2022 साली 98 कोटी रुपयाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे, तो कधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, त्याचा उत्तर मला आपल्या माध्यमातून मिळावं. सोलापूर शहरातील जे उड्डाणपूल 2 आहेत ते 2015 साली मंजूर झालेले आहेत. त्याचं भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. भूसंपादन देखील 90% झालेलं असताना टेंडर निघून सुद्धा या कामाला अद्यापपर्यंत सुरुवात होत नाही. सोलापूरच्या दोन्ही उड्डाणपुलाचं काम कधी सुरू होणार आहे, हे आपल्या माध्यमातून आम्हाला याचं उत्तर मिळावं. सोलापूर शहरातील ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांचं जे मंदिर आहे त्याचं तुम्ही त्याच्यातच वेळ जाईल. नंतर कोण प्रश्न विचारतोय ना सर, एकदा प्रश्न विचारल्यानंतर पुढे जाऊन आपण पाठीमागे तुमच्यासाठी आलो. पण ते सांगा ना तुम्ही 5 प्रश्न तुमचे काय सांगितलेत ना सर, तेच वाचतोय ना. एक मुद्दा घेत गेलेला आहे. मुद्दा घ्या फक्त त्यातला. ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांचं जे मंदिर आहे ते अमृतसरच्या सुवर्ण मंदिराप्रमाणे त्याचा विकास होणं गरजेचं आहे. शहरात जे 68 लिंग आहेत त्या 68 लिंगाला देखील निधी उपलब्ध नगर विकास खात्याच्या माध्यमातून झालेली पाहिजे, जेणेकरून सोलापुरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. सोलापूर शहरातील जो प्रारूप विकास आराखडा महापालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीत करण्यात आलेला आहे. शहरातील ग्रीन झोनला येलो बेल्ट मध्ये करण्याची संधी असताना महापालिका प्रशासनाने ती केलेली नाहीये. उलट ज्या जागा खासगी आहेत, ज्याला बांधकाम परवाने व वापर परवाने महापालिकेने दिलेले आहेत, अशा ठिकाणी आरक्षण टाकून सोलापूरकरांना त्रास देण्याचं काम महापालिकेच्या प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. तरी हे सर्व आराखडा दुरुस्त करण्याबाबत नगरविकास खात्याने लक्ष द्यावे ही आपल्या माध्यमातून विनंती करतो. त्याचबरोबर माझा शेवटचा मुद्दा आहे की सोलापूर शहरातील गुंठेवारी खरेदी विक्री बंद आहे. 1992ला हद्दवाढ झाल्यानंतरनं 33 वर्षानंतरनं सुद्धा शहरातील हद्दवाढ भागातील लोकांचा वनवास संपलेला दिसत नाही. तुकडाबंदीमुळे त्यांची खरेदी विक्री बंद केलेली होती. प्राथमिक लेआउट अंतिम लेआउटचं कारण सांगून इतक्या वर्ष या लोकांना बांधकाम परवाना देणं थांबवलं आहे, त्यांची खरेदी विक्री थांबवली आहे. आता महाराष्ट्र शासनाने या लोकांना व्यक्तिगत मोजणी करून देण्याची संधी दिलेली आहे. 1 मिनिट सर, संपवतो. महापालिकेने 9 कोटी रुपये भरून सुद्धा शासनाने मोजणी केली नाही. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य देवेंद्रजींनी जे या ठिकाणी मुद्दे मांडले ते अतिशय महत्त्वाचे आहेत, त्याची कल्पना मला देखील आहे. परंतु अमृत 2 मधनं जे काम 892 कोटी रुपयाचं आहे त्याचा DPR तयार झालेला आहे. MGPनं काही त्रुटी काढल्यामुळं पुन्हा एकदा त्या त्रुटी सगळ्या कंप्लायन्स 2 ते 3 दिवसामध्ये होतील. शासनाकडे तो प्रस्ताव जाईल आणि शासन लवकरात लवकर त्याला मंजुरी देईल. स्ट्रॉंग वॉटरच्या संदर्भामध्ये त्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला तो टप्पा 1 मध्ये 153 कोटीचं काम आणि टप्पा 2 मध्ये 99.75 कोटीचं काम. सभागृहाची वेळ 10 मिनिट वाढवण्यात येत आहे. 20/2/2024 रोजी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे, त्याची निविदा देखील काढलेली आहे.
ते देखील काम लवकरात लवकर सुरू होईल. उड्डाणपुलाच्या बाबतीमध्ये 2 उड्डाणपूल जे प्रस्तावित आहेत ते देखील मंजूर झालेले आहेत. 299 कोटी रुपये भूसंपादनासाठी मंजूर झालेले आहेत. सेक्शन 1 मध्ये 10 खाजगी जमीन आहेत, त्याच्यापैकी 9 पैकी 5 अवॉर्ड झालेले आहेत. सेक्शन 2 मध्ये 84 पैकी अधिसूचना 84 खाजगी जमिनीच्या अधिसूचना जारी झालेल्या आहेत, त्या देखील लवकरात लवकर आपण भूसंपादित करू. सन्माननीय सदस्यांनी लक्षवेधीमध्ये जो उल्लेख केलेला आहे वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाचा, त्याला देखील लवकरात लवकर पैसे दिले जातील. आणि जी भावना सदस्यांची आहे की या संपूर्ण सोलापूर शहरातली कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, त्या पद्धतीने शासन कार्यवाही करेल. लक्षवेधी क्रमांक 8. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ 1 लाख रुपए में. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुले सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.